नमस्कार मंडळी, तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नव्हता, तर आज तुमच्यासाठी स्पेशल ब्लॉग घेऊन आलोय. कांदा भाजी स्पेशल रेसिपी. कारण पाऊस जोरदार पडतोय तर कांदा भाजी घेऊन आलोय. तर तुम्हाला गरम गरम खायला भेटेल, तर तुम्ही या गरम गरम खायला. आणि तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि आज स्पेशल ब्लॉग आहे कारण आज मी आता सेंटरमध्ये आहे, तर मी चालणार घरी आणि तुमच्यासाठी स्पेशल बनवणार कांदा भाजी. तर तुम्ही पण या, आम्ही पण खातो. तुम्ही पण पावसाची मजा घ्या, आम्ही पण पावसाची मजा घेतो. खूप दिवस झाले पाऊस पडत असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवता आले नाही, तर आज स्पेशल तुमच्यासाठी पावसासाठी एक स्पेशल कांदा भाजी घेऊन आलो. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी आता सेंटरला आली आहे. मला कल्पेशांनी सांगितलेलं फोन करून पाऊस असल्यामुळे तू सेंटरला येऊ नको, तरीही मी सेंटरला आली आहे. इथे आल्यावर मला कळले की आज आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे स्पेशल कांदा भजीचा. तर आम्ही घरी गेल्यावर तुम्हाला नक्की दाखवू की आम्ही आज काय ब्लॉग बनवणार आहोत. कांदा भजी स्पेशल. पाहू शकता बघा, खूप जोरदार पाऊस पडतोय. एकदम ढग पण काळे काळे भरलेत. ह्याच पावसामध्ये आज भजीचा आस्वाद घेणार आहे आम्ही. चला घरी जाऊन तुम्हाला दाखव. नमस्कार, आता आम्ही आलो घरी. आता तुम्हाला दाखवतो आम्ही स्पेशल बनवतोय कांदा भाजी. पाऊस पडतोय बाहेर भरपूर जोरदार, मस्त गरम गरम भजी खायची. आता चला तुम्हाला तर रेसिपी दाखवतो. माहिती आहे सर्वांना रेसिपी असते ती, पण तरी पण आम्ही आमच्या पद्धतीत बनवणार, ती बघा तुम्ही. नमस्कार मंडळी, कल्पेशने आता कांदे घेतले आहेत. तर तुम्ही पाहू शकता कांदे चिरून पण घेतले आहेत. तर पुढे मी तुम्हाला दाखवते. साहित्य आम्ही सगळे घेतले आहे. मीठ चवीनुसार टाकले आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही पाहू शकता चवीनुसार मीठ टाकलंय, मिरची टाकली आहे. मिरची ही तिखटपणाला असते म्हणून मी थोडीशी हिरवी मिरची घेऊन तिखटपणा घेतल्या. आता मी कोथिंबीर टाकतोय, पाहू शकता. त्याच्यानंतर आता मी बाकीचे मसाले तुम्हाला टाकताना दाखवतोय. आता हे धने पावडर घेतले, धने म्हणजे अख्खे धने घेतले. तुम्ही धने पावडर पण टाकू शकता याच्यात. बारीक थोडीशी हळद, 1 चमचा, अर्धा चमचा. त्यानंतर लाल तिखट मसाला घेतलाय मी, पाहू शकता तुम्ही. थोडा तिखटनेस, मिरची टाकला असं म्हणून ते थोडासा टाकलाय. आणि हा गरम मसाला आहे. गरम मसाल्यानंतर तुम्हाला आता हा कांदा लसूणचा मसाला आहे, तो टाकलाय बारीक. थोडीशी धनेपूड टाकली आहे त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता. आता थोडस लाल तिखट मसाला टाकलाय. परत एकदा मी कांदा लसूण, कारण मला थोडासा कमी वाटला म्हणून टाकलाय. आणि आता आपण मिसळून घेऊ. त्याच्यामध्ये आपण बेसन टाकणार आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ पण घेतो. तुम्ही बघू शकता आमच्याकडे आता गरमागरम भजी चालू आहे. कल्पेश भजी बनवत आहे. बाहेर खूप पाऊस पडत आहे जोरदार. चला या सर्वांनी गरमागरम भजी खायला. बघू शकता तुम्ही कढईमध्ये कशी गरमागरम भजी तळते. आज पाऊस बाहेर मजा करतोय आणि इथे आम्ही घरी भजी खाऊन मजा करणार आहोत. मंडळी, आज स्पेशल भजी आहे. भजीचा बेत केलाय. आज खूप जोरदार पाऊस होत आहे, बाहेर पाणी साचलंय, सर्व ठिकाणी पाणी साचलंय. तर आज आम्ही आज स्पेशल भजी बनवतोय. बघा, पाहू शकता. आता कढईमध्ये टाकली आता मी. हे बघा, गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल नाही, धाबा स्टाईल भजी. तुम्ही पाहू शकता कल्पेश कशी भजी हळुवारपणे तेलामध्ये सोडत आहे. ते बघून मला गरमागरम भजी खायची इच्छा झाली आहे. पाहू शकता मंडळी, आता मी भजी टाकतोय कढईमध्ये. हे बघा, एवढ्या भज्या बनवल्यात आता मी स्पेशल. कृतज्ञ बोलतो, आज भरपूर स्पेशल भजी पाहिजे, रेस्टॉरंट स्टाईल म्हणजे ढाबा स्टाईल. ही बघा कृतज्ञ आमची हसते. या सर्वांनी भजी खायला या गरमागरम. उद्या गरमागरम भजी. नमस्कार मंडळी, पाहू शकता. ही बघा भजी, कांदा भजी. या खायला, फुल स्पेशल गरमागरम स्पेशल भजी या खायला. या खायला. मॅडम म्हणाले या खायला. असेच आमचे ब्लॉग आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हीच व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर आम्हाला फेसबुकला फॉलो करा. धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.